या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सगळे माझे लोकसभा राज्यातील सहकारी, सर्वप्रथम श्रीमंत युवराज छत्रपती संभाजीराजे, कोल्हापूरचे सन्माननीय खासदार माझे मित्र धनंजय महाडिक, श्रीयुत प्रकाश हुकेरी, श्रीयुत राजू शेट्टी, कोल्हापूर शहराच्या प्रथम नागरिक सन्माननीय महापौर हसीना फराजी, पुण्यामध्ये उपस्थित असलेले खासदार अनिल शिरोळेजी, सुप्रिया सुळेजी, अमर साबळेजी, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमदार घाटगेजी, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व सन्मान्य सदस्य, उपस्थित बंधू भगिनींनो, आमचे मित्र पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंग जाधवजी पण कुठे दिसत असतील, त्यांचं पण मनापासून स्वागत करतो. कोल्हापूर शहर हे केवळ महाराष्ट्रातच नाही तर आपल्या देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं शहर आहे. कोल्हापूरमधल्या लोकांनी आपल्या आचरणाने, आपल्या आत्मविश्वासाने, आपल्याकडे असणाऱ्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर कुठल्याही बाहेरच्या मदतीची अपेक्षा न करता आपला स्वतःचा विकास करून दाखवला. सहकार क्षेत्र असो, खाजगी क्षेत्र असो, कोणत्याही लोककल्याणकारी योजना असो, कोल्हापूर हे सदैव सर्व बाबतीत पुढारलेलं शहर म्हणून ओळखलं गेलं. याच कोल्हापूर शहरामधून पश्चिम महाराष्ट्रातील अनेक निनाळ्या लोकोपयोगी रेल्वेच्या प्रकल्पांना आज प्रारंभ करण्यासाठी किंवा काही गोष्टीचा पायाभरणी करण्यासाठी मी इथे आल्यामुळे मला खरोखरच आनंद होतो. आपल्याला कल्पना आहे की कोल्हापूरमध्ये एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरुवात केली तर केवळ इकडची महालक्ष्मीच नाही तर इकडची सगळी लोक जनता देखील पावते आहे, त्यामुळे कामं यशस्वी होतात अशी आमची सगळ्यांची भावना आहे. आणि म्हणून आज इथे सुरुवात केली आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक चांगल्या लोककारी योजना आपल्याला त्यामुळे अंमलात आणता येतील. रेल्वेमध्ये गेल्या कित्येक दशकांपासून लोकांच्या अपेक्षा अनेक होत्या, पण बऱ्याचदा असं होतं अपेक्षा करतो पण काय होत नाही म्हटल्यानंतर लोक त्याही विसरून जातात आणि रेल्वे हळूहळू विकासाची दिशा तर सोडत, परंतु दुर्दैवाने एका अशा गर्तेत सापडली होती की पैसे नाहीत म्हणून गुंतवणूक होत नाही, गुंतवणूक नाही म्हणून नवीन उत्पन्नाची साधन निर्माण होत नाहीत, नवीन उत्पन्न नाही म्हणून आणखीन पैसे नाहीत रेल्वे आणि खाली खाली चालली होती. या दुष्टचक्रातून रेल्वेला सोडवण्यासाठी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर आम्ही एका अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रमाला सुरुवात केली. रेल्वे ही देशाच्या प्रगतीचा एक मार्ग होऊ शकते, माध्यम ठरू शकते आणि त्या दृष्टिकोनातून रेल्वेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 8,56,000 कोटी रुपयाचा एक 5 वर्षाचा कार्यक्रम तयार केला गेला. पैसे नाहीत म्हणून गुंतवणूक नाही, ह्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी प्रथमच केवळ अर्थसंकल्पावर विसंबून न राहता रेल्वेमध्ये बाहेरून गुंतवणूक कशी केली जाईल हे पाहण्यासाठी LIC कडून 1.5 लाख कोटी रुपयाचा निधी आपण उभारला. आज गेल्या 2.5 वर्षामध्ये रेल्वेमध्ये 3.5 लाख रुपयाची गुंतवणूक करण्यासाठी अर्थसंकल्पात आपण तरतूद केली. 3.5 लाख कोटी रुपये म्हणजे जे 8,56,000 कोटी आम्ही सांगतो त्याला करून आपण जर विचार केला तर 40,000 कोटी रुपयाची आणखीन गुंतवणूक जी GN अल्स्टॉम सारख्या 2 कारखान्यामध्ये आपण करतो. त्याचबरोबर डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर मध्ये 85,000 कोटी रुपयाची गुंतवणूक, देशातली 400 स्थानकं विकसित करण्यासाठी 1 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक, मुंबई अहमदाबाद साठी आणखी 96,000 कोटी रुपयाची गुंतवणूक, या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर त्याहीपेक्षा जास्त कितीतरी पटीने रेल्वेमध्ये विकास करून
आपण रेल्वेला निराळ्या माध्यमात आणण्याचा प्रयत्न करतो. आणि हे जर सगळं होत असेल तर ज्या राज्याची लोकसंख्या ही आपल्या देशाच्या लोकसंख्येची 10% आहे, 10%, भूभागाचा विचार केला तर जवळजवळ 10% क्षेत्रफळ देखील आपल्या महाराष्ट्र राज्याचं आहे. आणि मग महाराष्ट्र राज्याला देखील त्याच्यामध्ये वाटा मिळायला पाहिजे. आणि सुदैवाने या राज्याचा प्रतिनिधी म्हणून मी केंद्रामध्ये मंत्री झालो आणि आम्ही ठरवलं की महाराष्ट्र राज्याला देखील ह्यामध्ये योग्य वाटा मिळालाच पाहिजे. आज मला सांगायला आनंद होतो की महाराष्ट्र राज्यामध्ये जे प्रकल्प सँक्शन झालेत किंवा जे प्रकल्प कार्यान्वित आहेत किंवा कार्यरत होत आहेत त्याची एकंदर रक्कम 1,36,000 कोटी रुपयांच्या पुढे आहे, जे कधी राज्याला कधी बघायला मिळत नव्हतं. आज 1,36,000 कोटी रुपये. आणि इतर राज्य अन्याय करून नाही, तर पूर्वी काय व्हायचं की 4 मुलं आहेत, घरी खायला कोण नाही तर एक आई देताना ते आपल्या लाडक्या मुलाला थोडं खायला दिलं की दुसरा मुलगा परत उपाशी. अशी परिस्थिती न करता इतर राज्यांना अन्याय न होता देखील महाराष्ट्र राज्याची असणारी गरज आणि महाराष्ट्र राज्याला आतापर्यंत न मिळालेले पैसे लक्षात घेऊन आपण एवढ्या मोठ्यापणावर कार्यक्रमाला सुरुवात केली. आणि मला सांगायला आनंद होतो की या 17-18 सालामध्येच केवळ 408 पटीने जास्त राज्याच्या अर्थसंकल्पात आपण तरतूद केली. या राज्यामध्ये मुंबईमध्ये जवळजवळ 50,000 कोटी रुपयाच्या प्रकल्पाचा पायाभरणी आणि राज्य सरकार आम्ही मिळून एकत्र करतो. पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये 24 डिसेंबर 2016 रोजी आपण कामाला सुरुवात केली. मराठवाड्यामध्ये लातूर, खुर्दवाडी, मिरज ह्याचं विद्युतीकरणासाठी कामाला सुरुवात झाली. यवतमाळ, मूर्तिजापूर, अचलापूर, पुसगाव, आर्वी ही शकुंतला रेल्वे देखील होती, त्याला देखील एकत्र घेऊन यावेळी फक्त एका बजेट लागतो ह्या वर्षीच्या यासाठी 2,177 कोटीची तरतूद केली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेऊर आष्टी नवीन लाईन, फलटण पंढरपूर नवीन लाईन 1,149 कोटी रुपये, जेऊर आष्टीसाठी 1,560 कोटी रुपये, हातकणंगले इचलकरंजी नवीन लाईन 160 कोटी रुपये, पुणे लोणावळा तिसरी आणि चौथी लाईन यासाठी 4,253 कोटी रुपयाचे प्रकल्प आपण याला मान्य केले. आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्रात केवळ ह्या बजेटमध्ये 17-18च्या बजेटमध्ये 7,169 कोटी रुपयाच्या प्रकल्पाला आपण सुरुवात केली. आणि म्हणून मला सांगायला आनंद होतो की 17-18 मराठवाड्याचा विचार केला तर अहमदनगर, बीड, परळीसाठी देखील आपण 780 कोटी रुपयाची तरतूद केली. आणि म्हणून माझे मित्र धनंजय महाडिक म्हणाले त्याप्रमाणे वैभववाडी, कोल्हापूर यासाठी देखील ह्या अर्थसंकल्पात 250 कोटी रुपयाची गुंतवणूक केलेली आहे. फक्त मी आजच आपण पायाभरणी करू शकलो असतो, परंतु आपल्याकडे पूर्वी एक रेल्वेमध्ये प्रथा झाली होती की प्रकल्पाची घोषणा म्हणजेच प्रकल्प. पूर्वीच्या मंत्र्यांनी घोषणा नेहमी करायचे आणि घोषणा करायच्या आधी पायाभरणी पण करायची. मग बरेच लोकांना प्रश्न पडायचा की हे दगड गेले कुठे, कारण दगडाशिवाय प्रकल्पाचं काहीच उडत नसे. आणि मग दगड पण गेला की मग काय कुठचीच गोष्ट. जसे पोलीस गेले, बिचारे आमचे पोलीस मित्र बसलेत, पुरावा शोधण्यासाठी गेले की काय खून झाला, काय जर गुन्हा झाला असेल तर पुरावा कुठे, पुरावाच नसतं केला की काय राहतच नाही, दगडच नसतं केले. म्हणून मी ठरवलं की यावेळेला पहिल्यांदा प्रकल्पाच्यासाठी संपूर्ण पैसे, त्यानंतर प्रकल्पाची पूर्ण आखणी आणि लवकरच माडिकजी तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगतो आणखीन काही महिन्यामध्येच आपण याचा पायाभरणी समारंभ देखील इकडेच करू आणि त्याच्या देखील कामाला लवकरच सुरुवात करू. आणि त्यामध्ये महाराष्ट्रात आणि देशाचाही फायदा आहे. कोकणात 760 किलोमीटर लांबीची किनारपट्टी आहे. किनारपट्टीला जर जिथे सगळ्यात जास्त तऱ्हेने हुशार माणसं राहतात त्याला पण जोडलं गेलं तर किनारपट्टीच्या लोकांचाही फायदा होईल आणि इकडच्या हुशार उद्योगशील माणसांना देखील त्यामधून आणखीन पुढे चांगलं काही करता येईल. पश्चिम महाराष्ट्राचा पूर्वी आमच्याकडे घोषणा असायच्या, पश्चिम महाराष्ट्राचा विकास, कोकण मात्र भकास. आता भकास आणि विकास एकत्र आले तर भकासच कोण राहणार नाही. आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्राला कोकणाला जोडण्यासाठी असणाऱ्या प्रकल्पामुळे संपूर्ण देशाचा, राज्याचा फायदा होणार आहे. आता लवकरच मी जिथे जाणाऱ्या मुख्यमंत्री वाट बघतायत तिथे देखील जयगड हे जे तिकडचं बंदर आहे त्याला रेल्वेने जोडण्याचा कार्यक्रमाला आपण आज सुरुवात करतो. पायाभरणी समारंभ आहे. आणि म्हणून
फलटण पंढरपूर ही देखील एक महत्वाची लाईन 100 कोटीची आम्ही गेलो होतो. आमचे धनंजय महाडिक देखील माझ्याबरोबर होते. आमचे विजयसिंग मोहिते पाटलांच्या वडिलांच्या शंकरराव मोहिते पाटलांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सुरुवातीचा कार्यक्रमाला मी प्रमुख म्हणून गेलो होतो. त्याला आचारसंहिता होती आणि म्हटलं विठ्ठलाच्या मनामध्ये जे आहे ते नक्की होणार, पण बाकी काय बोलता येत नाही. परंतु त्याला कोणाला खरं वाटलं नाही, पण विठ्ठलाच्या मनात होतं ते झालं. आज त्यासाठी देखील आपण तरतूद केलेली आहे. त्या कामाला देखील लवकरच सुरुवात होईल. हातकणंगले इचलकरंजीसाठी देखील 10 कोटी आहेत आणि पुणे मिरज लोंढा 280 कोटी रुपये, बारामती लोणंदसाठी 100 कोटी रुपये आहेत. हे सगळे केवळ या वर्षीच्या बजेटमध्ये केलेल्या प्रोव्हिजन आहेत. आणि मी सगळ्या गोष्टी आता सांगत बसत नाही, पण सांगण्याचा उद्देश एवढाच की ह्या सगळ्या गोष्टींमुळे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण या आपल्या 4ही विभागामध्ये विकासाची निर्णायक कामं सुरू होत आहेत. आणि ह्या व्यतिरिक्त राज्य सरकारने आणि आम्ही मिळून एक कंपनी स्थापन करतोय की ज्या कंपनीच्या माध्यमातून आणखीन निर्णय प्रकल्प राज्यामध्ये पहिल्यांदाच देशाच्या इतिहासात पहिल्यांदा अशी कंपनी स्थापन केली जाते की ज्यामधून आपण आणखीन काही प्रकल्प अंमलात आणू शकतो. माझे मित्र खासदार आणि अनेक चांगल्या गोष्टीच्या सूचना केल्यात. आमचे जनरल मॅनेजर शर्माजी इथे आहेत. शर्माजी कुठे गेले? शर्माजी आहेत, ते इथे थांबणार आहेत आणि ते सगळ्या आमच्या सन्माननीय लोकप्रतिनिधींवर बसून ज्या ज्या गोष्टीची मागणी इथे केली गेली त्याच्यावर एक ॲक्शन प्लॅन आजच तयार केला जाईल आणि तो देखील लवकरात लवकर अंमलात आणण्यासाठी आम्ही करू. स्टेशन देखील मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की याचा पण आपण विकास करू. तो कशा रीतीने करू, चांगलं झालं पाहिजे. नुसतं विकासासाठी विकास नाही, ते तुमचे आरोपी नक्की करूया, तुम्ही काळजी करू नका. हा करूया ना आपण सगळं. आता बरेच वर्षापासून तुम्ही काळजी घेतलं तर एकदम करूया. हळू एकदम सगळं आलं तर परत अपचन व्हायला नको. नाही अपचन पण होता का म्हणे ना. त्यामुळे आपण सगळ्या गोष्टीचाच निश्चितपणे अंमलात आणूया. आणि आज पुणे मिरज लोंढाचे 460 किलोमीटरचं डबलिंगसाठी 130 विश्रामबाग ते माधवनगर मध्ये आरोबीसाठी, पुणे दौंडच्या विद्युतीकरणासाठी आणि नवीन पुणे दौंड बारामती जी ट्रेन चालू झाली त्याच्यासाठी आणि 160 किलोमीटरचा एक पुण्याला आपण सोलर प्लॅन्ट तयार केले. मला सांगायला आनंद होतो की रेल्वेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी, खर्च कमी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी आपण तयारी केली. रेल्वेमध्ये सगळ्यात 2 नंबरचा खर्च जास्त होतो. सॅलरी आणि पेन्शन सोडल्यानंतर नंबर दुसरा जो असतो तो असतो एनर्जी कॉस्ट. या वर्षी मी मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच घोषणा केली की 4,000 कोटी रुपये आम्ही वाचवणार आणि वाचवले. हे देशाच्या इतिहासात कधी वाचवणं एवढं झालंच नव्हतं. पुढच्या 10 वर्षामध्ये रेल्वेमध्ये 41,000 कोटी रुपये केवळ आम्ही या विजेच्या आणि एनर्जीच्या कॉस्टमधून कमी करणार आहोत. आणि त्याचाच भाग म्हणून 1,000 मेगावॉट ही सोलर एनर्जी देशभर करायला सुरुवात केली आहे. ही पुढच्या 5 वर्षात पूर्ण केली जाईल. त्याच्या व्यतिरिक्त विंड एनर्जी होणारच आहे. 160 मेगावॉट विंड एनर्जीच्या कामाला सुरुवातही झाली. वेस्ट टू एनर्जीचे आपण प्रोजेक्ट करतो आणि त्याचाच भाग म्हणून एक ठिकठिकाणी वेस्ट वॉटर सायकलिंग प्लांट पुण्यामध्ये केला. मी आता आलो हैदराबादहून. तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल, ऐकायला आश्चर्य वाटेल की मी हैदराबादमध्ये गेल्यानंतर मी सगळ्यांना सांगितलं होतं की देशभर जिथे जिथे आपली पाण्याची तलाव होते, पाण्याच्या लहान लहान स्तोत्र होती, त्याला पुनरुज्जीवित करा. देशभर कामाला सुरुवात झाली. आज केवळ हैदराबादमध्ये मी ज्याचा पुनरुज्जीवन झालेल्या विहिरीचं उद्घाटन केलं. त्यामुळे दरवर्षी रेल्वेचे 10 कोटी रुपये केवळ एका विहिरीमुळे वाचणार आहे. 10 कोटी रुपये वर्षाला त्या विजेच्या वापरातून असेच पैसे वाचणार आहेत. त्याचबरोबर उत्पन्न वाढावं म्हणून नॉन फेअर रेव्हेन्यू डायरेक्टेड आपण सुरू केली आणि त्यामधून देखील 17-18 कोटी रुपयाची देखील बचत होणार आहे. आणि म्हणून रेल्वे ही केवळ रुळावर चालणार नाही तर ती धावली पण पाहिजे आणि त्यासाठी आपण अशा अनेक गोष्टीला सुरुवात करतो. आता त्यांनी सांगितलं ती खरोखर चांगली सूचना आहे की पुणे ते कोल्हापूर ही एक इंटरसिटी एक्सप्रेस आपण चालू केली पाहिजे. मी आता मुद्दाम सांगत नाही की उद्या करतो, कारण की केल्यानंतर झाली पाहिजे. पण आमचे शर्माजी जरा आहे, जरा त्यांना बिचारा बोलायला वेळ नाही मिळाला. माझ्यानंतर हा अभि बोलिये. हे आमचे जनरल मॅनेजर आहेत, हे ते थांबणार आहेत. हे इकडे बसून या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित विचार करून ह्या गोष्टी पूर्णत्वाला कशाने तिले पाहतील आणि लवकरच हे अनेक प्रकल्प आहेत, त्यामुळे नेहमी यावंच लागणार आहे. पूर्वी याला लोक घाबरायचे कारण काय केलंच नाही तर येऊन करणार काय. आता नेहमी यावं लागणार कारण आम्ही बऱ्याच गोष्टी करतो, त्यामुळे येण्याची गरज लागणार आहे. त्या पुढच्या आल्यानंतर निश्चितपणे कोल्हापूरच्या जेवणाचा आनंदही घेऊ,
आणि त्याचबरोबर नवीन नवीन योजना केलेल्या ती जी घोषणा केलेली आहे तिच्या पूर्णत्वाला नेऊ, त्यासाठी आज पुन्हा एकदा इथे आल्याचा आनंद व्यक्त करतो. मला अजून जयगडला जायचं, तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.